8 झाले 8. एक षटक संपले 8 धावा. तर सर्वांनी विनंती आहे की कोणाला बाईकची चावी मिळाली असेल तर प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स जो आहे आमचा मुख्य व्यासपीठ तिथे अडून प्लीज देऊन जा. जर चुकून कोणाला बाईकची चावी सापडली असेल तर विनंती आहे ती चावी आहे ती घेऊन आपण प्लीज व्यासपीठावरती जमा करा, कलेक्ट करा. तर 1.4 चेंडूचा खेळ संपला. आपण पाहताय राज पवार आणि अभय ही जोडी आहे मैदानावरती एक गडी बाद झालेत. आतापर्यंत 17 धावा स्कोर कार्ड वरती. राज पटेल आणि अभय ही जोडी आहे मैदानावरती. सबीर गोलंदाजी ट्रॅकवरती 4 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण प्रगतीपथावरती पाहता. यावेळी स्लो केलं, बॉलला वेट केलं आणि बॉल सोपर्यंत अडवला गेलाय. 2 धावा कंप्लीट. दोन्ही संघाची टोटल 8. रणसंख्या 19. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 आहे मार्गस्थ, जिथे समीर गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा बॉल. फुल टॉस, दिशा दिली ऑन साइडला. लॉंग लेग मध्ये जोपर्यंत बॉलला अडवलं गेलं. अंपायरचं सिग्नल पाहता वेस्टच्या वर, कमरेच्या वर आहे बॉल, म्हणजे नो बॉलचा सिग्नल आपल्यापर्यंत आला. नो प्लस 2 अशा एकंदरीत तो 21 धावा. चला शेवटचा बॉल फ्री हिट नाहीये संपूर्ण स्पर्धेमध्ये. 1 टू गो. सेकंड ओव्हर मध्ये शेवटचा बॉल पुन्हा एकदा स्लो केला आणि पुढे ठेवलेले
अलग द कार्पेट लाफ्ट केलं, बॉलला निघून चाललाय वाडिश लॉंगअप मध्ये बॉलला अडवलं, एक सिंगल धावेवरती रोखलं गेलं. षटक क्रमांक 2 संपलाय आणि या धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 11च्या सरासरीनं. आफ्टर कम्प्लीटेड ऑफ सेकंड ओव्हर, लॉस ऑफ 1 विकेट, 22 धावा ऑन द स्कोर कार्ड. तो 22 झालेत. 22 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा आयकॉन खेळाडू प्रशांत. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल डॉट डिलिव्हर्ड होतोय, म्हणजे दुर्दैव चेंडूने या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल पहा, अगदी अप्रतिम ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने बॉलला मागे कॅरी केलं गेलंय. दुसरा बॉल थोडासा स्लो केला, मागच्या बॉलपेक्षा या बॉलवरती गती हलकीशी कमी होते आणि इथून जर नजर आपण टाकली मैदानावरती तर दुसरा बॉल आहे तो देखील निर्धाव स्वरूपाचा डॉट झालाय. संघाचा आयकॉन खेळाडू आहे प्रशांत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना घेऊन आलेत. आतापर्यंत 2 बॉलवरती 2 चेंडू डॉट केलेत. पहिलं षटक हाताळलं होतं, सांघिक षटक क्रमांक 2 आहे त्यांचं आणि 1.2 चेंडू आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केले गेलेत. आणखी एक लगातारचा हा तिसरा चेंडू डॉट, लगातारचा तिसरा बॉल मैदानावरती निर्धाव स्वरूपाचा आलाय. चांगली गोलंदाजी. इथे आणखी एक बॉल जो आहे तो मैदानावरती चारही बॉल मैदानावरती डॉट डिलिव्हर्ड झालेत आणि दोन्ही बॅटर्सला एकत्र येण्यास या 4 बॉलनी भाग पाडलं. आता दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी चर्चा करतात की येणार 2 बॉलवरती मैदानावरती नेमकं काय व्हायला हवं. प्रशांत अफलातून स्पेल 4 बॉलवरती. इथे पुढे ठेवलं बॉलला, अगदी ब्लॉक होल डिलिव्हरी, दिशा दिली, चेक केलं, हलक्या हाताने केबलला स्टेअर करत असताना समोरच्या दिशेने एक सिंगल धाव कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने रणसंख्येमध्ये वाढ होते. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. 23 धावा आतापर्यंत आपण पाहत आहे. या संपूर्ण मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी प्रशांत यांची पाहायला मिळते. संघाचा आयकॉन खेळाडू आहे श्री समर्थ 11 आणि वेदांत 11. या 2 संघामधील मॅच आहे. राज पटेल आणि अभय ही जोडी आहे सध्याच्या घडीला मैदानावरती बॅटिंगसाठी. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधील लास्ट बॉल. बॅकफुटला गेले, बिटवीन द गॅप, दिशा दिली, क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. सिंगल कंप्लीट, नॉट सेकंडला थ्रो आणि 2 धावा या बॉल वरती कंप्लीट झाल्यात. इथून जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या 25, लॉस ऑफ 1 विकेट.
तर षटक क्रमांक 4 षटकातील पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक लांगॉनला बॉलवरती आले, डेजर एंडला थ्रो आणि इथून तो धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने रणसंख्येमध्ये वाढ होते. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 27 या अंकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रसादला आपण पाहत आहे. अंपायर सिग्नल येतो पुढे एकदा. खराब बॉल, लेंथ खराब आहे या बॉलची, म्हणजे दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि अवांतर रन्स न संघाच्या टोटलमध्ये 8 धावसंख्येचा अंक आहे तो जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यामध्ये. 28 आतापर्यंत 28. साईडला फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा खूप चांगला वापर केला. सिंगल धाव या बॉलवरती आले आणि सिंगलच्या मदतीने रणसंख्येमध्ये 8 धावा आहेत ते जाऊन पोहोचत 29 या आकड्यावरती. एक शॉट आहे, म्हणजे धावा किती आहेत? 2 रन्स आहेत. 2 रन्स आहेत, एक शॉट आहे. फोर्टी 31 झाल्यात. येस, बॉल 3 बॉल झालेत. चला, बाईकची चावी जर कोणाला सापडली असेल किंवा सापडेल तर प्लीज आपण व्यासपीठावरती घेऊन या. इथे वाईट बॉल आहे, आणखी एक एक्स्ट्रा रन. फोर्टी 33 झाल्यात.
सर दोन्ही संघाला विनंती करतो मित्रांनो, जास्त वेळ होतोय, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. चला घाई करा आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण पहिल्या इनिंग नंतर बराचसा वेळ झालाय. पैसा कमा रहे हो रे. चला पहिला बॉल आलाय, पहिला बॉल वाईटच्या माध्यमातून मैदानामध्ये डिलिव्हर झालाय, म्हणजे एक्स्ट्राच्या माध्यमातून पहिली धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली गेली आहे. 45 धावांचा टार्गेट आहे मॅच मध्ये आणि पहिलाच चेंडू स्वे डिलिव्हर्ड केला गेला, म्हणजे एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्राच्या साह्यानं संघ श्री समर्थ 11 आपलं धावांचं जे खातं आहे ते खातं उघडतं. सेकंड बॉल, दुसरा बॉलला ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आले, जरूर खराब क्षेत्ररक्षक. तर गोलंदाजी टाकवरती विजय होते आणि इथून जर पण पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा. धावा आल्या, त्यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे, बिटवीन द गॅप बॉल डिगवून चाललाय. क्षेत्ररक्षक आले होते, त्याच्या आवाक्याबाहेर बॉल सीमारेषा पार फरार. तिसराच बॉलवरती आक्रमक फटका चौकार. एक लाजवाब फटका पाहिला, सीमारेषेच्या बाहेर. रणसंख्या 7 या आकड्यावरती. 2 चेंडू संख्या आतापर्यंत संपलाय. पहिलं जे षटक आहे ते सध्याच्या घडीला प्रगतीपथावर. वेदांत 11 विपक्ष श्री समर्थ 11, 2 संघामधील मॅच. विजय गोलंदाजी ट्रॅकवरती 2 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 38 धावांची गरज आहे मॅच मध्ये सोनी जिंकण्यासाठी. येणारे 28 बॉल करायचे तर 38 धावा. टार्गेट मोठं नाहीये, मात्र एक सेन्सिबल इनिंग पार्टनरशिप बिल्ड होणे महत्वाचं. तर दुसऱ्या बाजूला प्रयत्न करावे लागतील आता गोलंदाजी करत असताना. वेदांत 11 या संघाला ब्रेक थ्रू विकेट्स मिळवणं गरजेचं आहे. 28 मध्ये फक्त आणि फक्त 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये शिल्लक राहिले. सेन्सिबल क्रिकेट सुरू आहे, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉलिंग सुरू आहे दुसऱ्या एंडनं. स्पिन अटॅक पहिल्याच षटकामध्ये. इथे पहा फ्लाईट दिली, पंचाचा इशारा आहे. तो बॉल हलकासा वन बाहेर चाललाय, म्हणजे एक एक्स्ट्रा रन आहे. ते एक्स्ट्रा रन संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावांचा जो अंक आहे तो जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. तो वाईट
च्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव. आतापर्यंत 8 धावा सगळ्याच्या टोटलमध्ये ऍड. पुढे जर पाहिलं तर फुलर लेगचा बॉल उडवलं, फ्लिक केलंय, अगदी बॉटम हँडचा खूप सगळा वापर, बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल येतोय, इथे आलाय चौकार. 4 रन्स. One to 12 ऑफ द स्कोर कार्ड. प्रसाद सनसला आपण पाहत आहे स्ट्राईक हेडला. यावेळी पुढे एकदा उडवलं बॉलला, बॉल ट्रॅव्हल होईल यावेळेला सीमारेषेच्या बाहेर. अगदी पुन्हा एकदा एक आक्रमक फटका आलाय अवय आला आणि काउंटर अटॅक चढवला गोलंदाजीच्या बहुल्यावरती विजयच्या अगेन्स्ट षटकार. आणखी एक चांगला फटका आला प्रसादच्या बॅटमधून. इथे ही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. अगदी आता काउंटर अटॅक पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. विजयचं पहिलं षटक संपलंय, जिथे फक्त आणि फक्त प्रसादच्या बॅटिंगचा कहर आपण पाहिला. 5 बॉलमध्ये शेवटचा चेंडू बाकी आहे. 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावल्या गेल्यात, जिथे आक्रमक फटके पाहिले. आता जर एकंदरीत स्कोर कार्डवरती नजर टाकली तर 25 मध्ये करायचे 23 धावा, 4 चौकार, 1 षटकार. पाच चेंडूचा खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये प्रसाद सनस लाजवाब बॅटिंग, 2 अप्रतिम चौकार, 1 षटकार. त्याच्या इनिंग मध्ये आतापर्यंत पेश केले वेदांत 11 माफ करत 3 चौकार आले. शेवटचा बॉल विजय पुढे राईट मोड हिटिंग इन ऍक्शन सफल झाले. आडवा बॅटनं ऑन साईडला फटका खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत बॉलला अडवलं गेलाय तिथून सिंगल धाव म्हणजेच स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात या ठिकाणी प्रसाद सफल झाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रणसंख्या 23 या आकड्यावरती. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत झाल्यात. चला विनंती आहे वेदांत 11. चला मित्रांनो आता टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, कारण इनिंग ब्रेक मध्ये बराचसा वेळ झाला होता आणि आता वेळेवरती निर्बंध आहेत. मी सकाळी देखील उल्लेख केला की चर्चा होगा तो खर्चा भी होगा. जास्त जितका वेळ मैदानावरती तुम्हाला तर बरंच काही पाहायला मिळेल. त्यामुळे मी विनंती आहे की जास्त वेळ न घेता प्लीज मॅच ऑन करा. जिथे प्रसादच्या बॅटचा कहर पाहिला. पहिल्या षटकामध्ये 6 बॉल त्याने खेळून काढले आणि 21 त्याच्या बॅटमधून धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आल्यात. रनचा एकूण आकडा आहे 23. येणारे 24 बॉल आणि मॅच मध्ये करायचे डबल टू 22 धावा. 24-22 इक्वेशन. विनय गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. विनयच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली षटक क्रमांक 2 मध्ये आणि खास करून प्रसादच्या अगेन्स्ट आता कशा पद्धतीने काउंटर अटॅक करेल वेदांत 11चा संघ. कारण पहिल्याच षटकामध्ये अक्षरशः जसं म्हटलं जातं ना की तुमच्या स्ट्राईक बॉलरवरती अटॅक करा म्हणजे प्रतिस्पर्धी संघ थोडासा बॅकफुटला जातो. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये विजयच्या अगेन्स्ट जो काही हल्ला चढवला, धावांचा डोंगर उभा केला. आणि इथून जर आपण पाहिलं तर विनय मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. येणारे 24 चेंडूचे काही शिल्लक आहेत आणि जिथे धावा बनवायच्या आहेत डबल टू 22.
विनय बोरे पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज आहेत. सबीर प्रसादचं आव्हान, पहिला बॉल सफल झालेत. ओहो, अप्रतिम क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि इथे फलंदाज माघारी परतलाय. अगदी पहिल्याच बॉलवरती विनय बोरेने एक महत्वपूर्ण विकेट मिळवले. फलंदाज प्रसाद सनस बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. सर नवीन बॅटरचं नाव प्रशांत बोईटे आलेत. पहिलाच बॉल कट केला, अगदी अप्पर कट जवळजवळ आपण फटका. पहिला बॉल सीमारशीच्या बाहेर फरार, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाले विनय मोरेच्या अगेन्स्ट. प्रशांतचं स्ट्राईक हँडला आपको टप्प्याचा बॉल होता, अगदी जवळजवळ अपर कटचा आपण फटका पाहिला. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉलला बिटवीन द गॅप सीमारेषा बाहेर पाठवण्यात यशस्वी झाले. रणसंख्या 27, अब तक 27 ऑन द स्कोर कार्ड. 1.2 चेंडू संख्या आतापर्यंत संपवल्या गेल्या. समीर आणि प्रशांत हे दोन बॅटर आहेत खेळपट्टीवरती. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विनय मोरे ज्यानं पहिल्या चेंडूवरती एक महत्वाचा गडी निश्चित बाद केला, मात्र दुसऱ्या बॉलवरती पलटवार पाहिला प्रशांतच्या माध्यमातून. यावेळी दर्पण आहे, प्रेशर आहे आणि इथे प्रेशरला झुगारून खेळ करणं गरजेचं आहे. अंपायरचा सिग्नल आलाय व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन संघाच्या टोटलमध्ये आहे. धाबांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 28च्या घरात. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर आता 4.64 हा रिक्वायर्ड रन रेट हा एकंदरीत समीकरणे मॅचमध्ये शिल्लक राहिले. 21च्या सरासरी बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या श्री समर्थ 11 संघाची. नजरेपासून दूर ठेवला, शपथ झाले होते बॅटपासून थोडासा दूर आणि विनय मोरेच्या या बॉलवरती कमबॅक झालाय. पहिला बॉल वाईट आला, चौकाराला पुन्हा एक वाईट आणि इथून आणखी एक जो बॉल आहे तो डॉट बॉलच्या स्वरूपाने मैदानावरती डिलिव्हर केला गेलाय. विनत 11 संघ त्या संघाला आपण गोलंदाजी करताना पाहत आहे. यावेळी बिग हिट अगदी रडार मध्ये होता आणि बॉलला पाठवून दिलं. स्टँड डिस्पॅच अँड डिलिव्हर्ड इन टू दी स्टँड. षटकार. 34 धावा या पहिल्याच 2 षटकामध्ये जमवल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या श्री समर्थ 11 या संघानं. प्रशांत 3 चेंडूवरती 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एक चौकार आणि इथे एक अफलातून षटकार विनय मोरेच्या अगेन्स्ट. द बिग हिट ब्युटिफुल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर शॉर्टलेनचा बॉल होता, पुढचा हल्ला चढवायचा होता, प्रॉपर कलेक्शन नाही झालं. मागे लॉंग लेग मध्ये जोपर्यंत बॉलला चेस केले गेले तिथून 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्यात. रन जो आहे रनचा आकडा तो जाऊन पोहोचलाय 36 अंकावरती. लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर कंप्लीटेड ऑफ 1.5 बॉल्स इन द सेकंड इनिंग. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहताय. 2.84चा रिकमेंड रेटेड फक्त आणि फक्त शिल्लक. स्लो केला बॉलला फुल टॉस. क्षेत्ररक्षक बॉल साठी आहे, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी अगदी चौकार. धावा 2 षटकामध्ये मारल्या गेल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये फक्त करायचे 5 धावा. 18 मध्ये 5 हे समीकरण आहे. चला मी वेदांत 11ला विनंती करेल प्लीज बॉलर घेऊन या गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 मध्ये करायचे 5 धावा. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. तर
गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांत 11 संघाचा वेदांत आलाय. 18 मध्ये 5. समीकरण इक्वेशन पहिला बॉल शॉर्ट अप टॅकर बॉल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती येईल फक्त एक सिंगल धाव या बॉल वरती कंप्लीट. रणसंख्येमध्ये हलकासा बदला होईल. रणसंख्या पुढे जाईल म्हणजे 4 धावांची गरज येणाऱ्या 17 बॉल मध्ये. 17 इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक राहिले. गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांत समोर प्रशांत ज्याला आतापर्यंत शांत ठेवले प्रतिस्पर्धी संघाला. यावेळी पहा इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण बॉल वरती होते. 1 2 3 4 आणि फलंदाज बाद. चला नवीन बॅटर प्लीज घाई नाही. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या समर्थ 11 या संघासाठी. चला नितीन नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. स्ट्रायकरला नितीनला पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांत आहेत. 3 धावांची 4 धावांची गरज आहे. माफ करा 45 धावांचं टार्गेट आहे. 41 हा आकडा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावला गेला. बॅटिंग करणाऱ्या श्री समर्थ 11 या संघाच्या माध्यमातून. राईट अंडर द विकेटने पुढे एकदा गोलंदाज वेदांत इन ऍक्शन. अकोटापाचा बॉल होता. बॅकफुटला गेले. क्रीजच्या डीपचा खूप चांगला वापर केला आणि बॉलला लॉंग लेग सीमारेषेच्या लगत अडवले गेले. सिंगल आले. रणसंख्या 42 या आकड्यावरती. 3 मोर टू विन म्हणजे 3 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक राहिल्या बॅटिंग करणाऱ्या श्री समर्थ 11 या संघासाठी. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. मिस टाइम हिट आहे मात्र बिटवीन द गॅप इनटू द गॅप बाउंड्री लाईन बॉल बाहेर फरार होईल आणि या मॅच मध्ये विजय संघ ठरला श्री समर्थ 11 ऑन दिस मॅच.